USA मधून किती वेळा सर? 10 वेळा? 9 वेळा. 9 वेळा. ओके. लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्सचे ऍडवायझर श्री सुधीर गांगाडे सर, तुमचं इंट्रोडक्शन कोण देत आहे? ते साठत होते बरं. ज्यांच्या नावातच धीर असून 4000 पेक्षा जास्त कुटुंबांना जीवन विमा आणि आरोग्य विमा यांचे परिपूर्ण संरक्षण दिले आहे. 25 वर्ष विमा सेवा देत असताना या क्षेत्रातील MDRT सारखा सर्वोच्च अवॉर्ड 9 वेळा मिळाला आहे. याबरोबर इतर अवॉर्डानेही सन्मानित झालेले आहेत. त्यांच्या कुटुंब म्हणजे पत्नी सुनीता, यांचे शिक्षण MA असून पूर्ण विमा व्यावसायिकच आहेत. मुलगी तनुजा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मुलगा तेजस MBA असून तो R&T कंपनीमध्ये जॉब करतो. हे व्यक्तिमत्व सॅटर्डे क्लब ट्रस्ट, अमेनोरा क्लब 2018 पासून, म्हणजे जेव्हा आम्ही फाउंड केलेला चॅप्टर तेव्हापासून आमच्या सोबत आहे. आस्थागायक सभासद आहेत ते. आणि विमा व्यवसायाचा सखोल अभ्यास, प्रभावी व्यक्तिमत्व, ग्राहकांना तत्पर सेवा देणारे आणि संगीताची आवड म्हणून आपल्या गोड आवाजाने गाणी म्हणणारे आजचे प्रेझेंटर सुधीर गांगुर्डे. सर 5 मिनिटं आणि 3 मिनिटं 2 मिनिटं शिल्लक असताना मी तुम्हाला सिग्नल. इन्शुरन्स 5 किंवा 2 मिनिटात सांगण्यासारखी वस्तू नाही. इन्शुरन्स इज सब्जेक्ट मॅटर ऑफ सॉलिसिटेशन. व्हॉट इज इन्शुरन्स? इन्शुरन्स इज नथिंग बट द इन्कम ॲश्युरन्स ऑफ द फ्युचर्स. दॅट इज इन्शुरन्स. नेक्स्ट मित्रांनो, ते थोडंसं फक्त मी नॉलेज देण्याचं काम करतो. मी इथं कुठला प्लॅन सांगणार नाही तुम्हाला. काही नाही. ट्राय टू अंडरस्टँड द 4 C's ऑफ द लाईफ. फर्स्ट C इज नथिंग बट द क्रिएशन ऑफ द वेल्थ. सेकंड इज कन्झम्पशन. थर्ड इज कन्झर्वेशन. अँड लास्ट वन इज अ कंटिन्युएशन. काय होतं, प्रत्येक जण स्वतः बिझनेस करतो, नोकरी करतो, 2 पैसे कमवतो. या 2 पैशापैकी पहिले जे आहे क्रिएशन ऑफ वेल्थ करतो, म्हणजे तो नोकरी करतो. नंबर 2 जे आहे त्यापैकी काही कन्झम्पशन करतो, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या वरती खर्च करतो. तिसरा जो आहे त्यावेळी कन्झर्वेशन करतो, म्हणजे काय FD करतो किंवा भविष्यकाळात 2 पैसे ठेवतो. पण लास्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कंटिन्युएशन. हाच इन्कम कंटिन्युएशन राहण्याकरता तो काय करतो. नेक्स्ट फायनान्शियल रेशन. कोविड-19 कोणाच्या बापाला माहित नव्हतं. अख्खं जग 3 वर्ष घरात बसेल. माहित होतं नाही. ह्या कोविडने आपल्याला काय शिकवलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्सनल बजेट शुड नॉट बी एक्सीड 40%. 40-30-30चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्वतःवर होणारा खर्च 40% जास्त असता कामा नये. कारण तुमचा 100 रुपये जर तुमचा इन्कम असेल, 40 रुपये तुमच्या स्वतःपेक्षा जास्त नाही जायला पाहिजे. EMI शुड नॉट बी एक्सीड 30%. घर घ्यायचं 1 लाखाचं, पगार 100 रुपये आणि EMI 70 रुपये. खाणार काय, ठेवणार काय? त्यामुळे तुमचा EMI हा 30%पेक्षा जास्त असता कामा नये. रिड्यूस स्पेंडिंग अँड स्टार्ट सेव्हिंग 30%. हे लक्षात घ्या. तुमच्या कसल्याही परिस्थितीमध्ये 100 रुपयाचं इन्कम असेल ना, 30% तुम्ही भविष्याकरता कुठल्याही प्रकारची सेव्हिंग करणं गरजेचं आहे. दॅट इज 30%. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स बिकम मॅन्डेटरी. भल्यांना जाग केलं कोविडनी. तुम्हाला ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स सगळ्यात महत्वाचा आहे. पॅसिव्ह अँड गॅरंटी इन्कम अवेअरनेस आहे. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह इन्कमची व्याख्या जरा मोठी आहे. इमर्जन्सी फंड इसेन्शियल. तुमच्या कसल्याही परिस्थितीत 100 रुपये तुम्ही महिन्याला कमवत असतात, 30 रुपये तुमचे बँक बॅलन्स असणं गरजेचं आहे. 300 रुपये लक्षात घ्या. 3 EMI. इमर्जन्सी फंड इसेन्शियल आहे. आणि इन्व्हेस्ट अशा प्रकारच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा की ज्याला 100% गव्हर्नमेंटचं बॅकग्राऊंड असेल. आणि दुसरी गोष्ट की त्याला गुड व्हॅल्यू असेल, गुड रिझर्व्ह विथ गव्हर्नमेंट गॅरंटी असेल, अशाच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा. नेक्स्ट 3 प्रकारचे पेन्शन आहेत. आम्ही नेहमी पेन्शन काहीतरी करा स्वतः करता हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. 3 प्रकारचे पेन्शन अख्ख्या जगामध्ये आहेत. एक म्हणजे सोशल पेन्शन, ऑक्युपेशन पेन्शन आणि इंडिव्हिज्युअल पेन्शन. सोशल पेन्शन कसं आहे की तू 60 वर्षात झाला की गव्हर्नमेंट देतं. आपल्या भारतात अजून सोयी नाही. दुसरे जे आहे ऑक्युपेशन पेन्शन. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही सर्व्हिस करत असाल, 40,000 50,000 मंथली तुम्हाला जर काय म्हणतो आपण त्याला पगार असेल, तुम्ही रिटायर झाला, कंपनी तुमचं स्वागत करते. बाबा नारळ घे, शाल घे, घरी जा. ती असं म्हणत नाही तू माझ्याकडे 50,000 तुला पगार देत होतो आणि एक काम करवा, तुला 50,000 आम्ही लाईफ टाइम देतो. अद्याप ही सोय भारतामध्ये नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे इंडिव्हिज्युअल पेन्शन. भारतामध्ये प्रत्येकाला स्वतः 60 वर्षाच्या पुढे जगण्याकरता स्वतः पेन्शनची सोय करणं गरजेचं आहे. तेव्हा स्टार्ट फॉर द फ्युचर. नेक्स्ट कशा करता विचार करायचा, काय विचार करायचा? इथून पाठीमागे जर विचार करायला गेलं तर पाठीमागे ॲव्हरेज एक्सपेक्टन्सी, लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ना आपली 60 ते 65 वर्ष होती. 2000 जनरल 1990 पासून पहा तुम्ही, 90 पासून ते आज 2025 ह्या कालावधीमध्ये आपण पडलो ते लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे
65 पासून आज 75 आहे आणि वयाच्या 60च्या पुढे काय असतं, प्रत्येकाला व्हिटॅमिन बी ची गरज असते, व्हिटॅमिन डी ची गरज असते. सर्वात महत्वाचं व्हिटॅमिन लागतं व्हिटॅमिन एम, म्हणजे मनी फॉर जगण्याकरता पैशाची गरज असते. चला, प्रत्येक जण काय करतो, क्रिएशन करतो, इन्कम कमवतो आणि मुलावरती खर्च करतो. माझा मुलगा, माझा लाल, माझा बेटा, बरोबर आहे. 25 वर्षाचा बेटा होतो, मस्तपैकी पटवतो, फिनिश केला. ज्याच्यापासून तुम्हाला अपेक्षा असतात तो घरातून बाहेर पडतो. तुम्ही पैसे मागणार कोणाला हे लक्षात घ्या. त्यामुळे काही करा, 100 रुपये कमवले, 10 रुपये 20 रुपये त्यांच्यावर खर्च करा, पण त्याच्याबरोबर माझा स्वतःचा दुसरा एक मुलगा आहे, तो म्हणजे माझा पेन्शन प्लॅन, त्याच्यावर खर्च करा. तो सोडून जाईल, पण हे सोडून जाणार नाही, हे सत्य आहे, लक्षात घ्या. त्यामुळं चिल्ड्रन अब्रॉड असतात, त्यांच्यावर अवलंबून राहू नका. स्वतः करता काहीतरी करा की माझे 2 पैसे कंटिन्यू पुढच्या लाईफ करता अवलंबून असतील. नेक्स्ट, ओके, प्रत्येकाचे 3 गोल असतात, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मध्ये काय येतं, ड्रीम कार, बँगलोर ट्रॅव्हलिंग एक्सेट्रा असतं, ज्याच्याकरता SIP आहे, म्युच्युअल फंड आहे. मिडियम टर्म करता चिल्ड्रन एज्युकेशन, डॉक्टर मॅरेज लोन, एक्सेट्रा करतात. त्याचा लाईफ इन्शुरन्स आहे सगळ्यात महत्वाचं. लॉंग टर्म मध्ये हायर एज्युकेशन, रिटायरमेंट फंड, लाईफ पेन्शन फंड, त्याच्याकरता LIC आहे, LICचे SIP आहे आणि पेन्शन प्लस आहे. ह्या 3 कॅटेगरीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं क्रिएट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे गोल जर तुम्हाला फायनल करायचे असेल तर अशा प्रकारचे सेव्हिंग होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, ओके, एक लक्षात घ्या, प्रत्येकाने हे फक्त आपला 5 फिंगर्स लक्षात ठेवा. हे 5 फिंगर्स म्हणजे काय आहे, तुमची FD, RD, गोल्ड, शेअर्स, म्युच्युअल फंड, हे 5 फिंगर्स आहेत. आणि जसं जगताप सरांनी सांगितलं आता की मधला जो भाग आहे ना ही तुमची प्रॉपर्टी आहे, पण मित्रांनो तुम्हाला तळतळीने सांगतो अक्षरशः, ह्या सगळ्यांना जर बांधून ठेवणार कोण असेल तर तुमचं मनगट आहे. आणि हे मनगट जेवढं स्ट्रॉंग असेल ना, ही पूर्ण प्रॉपर्टी सुरक्षित राहते. आणि हे मनगट म्हणजे तुमचा लाईफ इन्शुरन्स. लाईफ पेन्शन म्हणजे काय, LICचा पेन्शन प्लॅन काय घ्यायचा, कुठलाच प्लॅन अख्ख्या जगामध्ये नाही. लक्ष द्या तुम्ही की तुम्ही जे 2 पैसे बँकेमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये कमा, गॅरंटी देऊन सांगतो अक्षरशः की मला एक सांगा, 1 लाख रुपये जर तुम्ही वर्षाला बाजूला ठेवले, मी सांगतो 15 वर्षात तुम्ही 15 लाख रुपये दिले, 15 लाखाचं 10% पेन्शन तुम्हाला कुठलीच बँक देऊ शकणार नाही. पण हा मी तुम्हाला ऑन पेपर गॅरंटी देतो. लाईफ टाइम पेन्शन 10% हा LICचा पेन्शन प्लॅन आहे, लक्षात घ्या तुम्ही. ओके, ॲज पेन्शन स्टार्ट लाईफ कव्हरिंग, दोन्ही पेन्शन प्लॅन असा आहे LICचा, 10% पेन्शन देतोच. एकीकडे पेन्शन चालू, दुसरीकडे तुमचा लाईफ कव्हर देखील चालू आहे, असा तो पेन्शन प्लॅन. त्यामुळे तुम्ही पेन्शन प्लॅनवरती कव्हर करणं गरजेचं आहे. युअर पेन्शन नॉन टॅक्सेबल आहे, 100% इमर्जन्सी फंड लोन तुम्ही काढू शकता. आणि ऍट एनी स्टेट ऑफ डेटा तुम्हाला वाटलं मी 5-10 वर्ष पेन्शन घेतलं, मला नको, मुलांना पैसे द्यायचं नाही, तो चालू निघाला मुलगा, असं वाटलं तुम्हाला, तुमचा फंड पूर्ण कार्पस फंड तुम्ही 100% काढू शकता. नेक्स्ट, एकमेव गॅरंटी आहे LICचं फक्त लाईफ इन्शुरन्स. LICला फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये स्थान आहे. अंडर सेक्शन 37 ईच अँड एव्हरी रुपीज तुम्ही जेव्हा सेव्हिंग करताना त्याला 100% वॉरंटी, गॅरंटी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटने LIC दिलेली आहे. त्यामुळे इथं 100% तुम्ही निवांत झोप घेऊ शकते न्यूजपेपर. नेक्स्ट, बरेच जण गेले, सांगितलं की नाही सर आपल्याला बनवायचंय, आपल्याला 100% करायचंय. 10-10, 15-15, 20-20 वर्ष आम्ही त्यांच्या मागे लागतो, नेक्स्ट 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 असं करतो. आणि शेवटी वयाच्या 55ला जेव्हा येतो, काश म्हणे हे पहिले क्यों नाही किया, अशी वेळ येते, लक्षात घ्या. त्यामुळे काय म्हणतो आपण त्याला, कारण सांगू नका. नेक्स्ट, ओके, ज्यांनी हे केलं नाही, मुलांवरती खर्च केला, पण शेवटी याची वेळ आली, हे तू उदाहरण तुमच्यासमोर आहे. नेक्स्ट, एक वेळेस जर माणूस गेला कुटुंबातला तर एका वेळेस 3 डेथ होतात, 3 मृत्यू होतात. कोणाचे ते वडील जातात, कोणाचा तरी हसबंड जातो आणि इन्कम मृत्यू पावतो. ह्या 2 गोष्टी रिप्लेस होत नाहीत पहिल्या, पण तिसरी गोष्ट 100% रिप्लेस होती जर तुमचा सफिशियंट इन्शुरन्स असेल तर. नेक्स्ट, ओके, आहे माझे काय अचिव्हमेंट आहे प्रत्येकाला माहिती आहे, बरेच सांगत असतो. प्रोफेशनल ऍडवायझर आहे, 2001 पासून 4000 फॅमिली आहे, बेस्ट प्रॉपर अवॉर्ड मिळाला आहे, सुवर्णपत्र अवॉर्ड मिळाला आहे, गोल्ड मेडल मिळालेला आहे, इंडियन इन्शुरन्स 9 वेळा मिळालेला आहे, अजूनही मिळतच आहे. तर नेक्स्ट, हे माझे काही प्राऊड मोमेंट्स आहेत. लॉस एंजेलिसला 2018 साली होतो, तिथे मोमेंट्स आहेत. सर, US अवॉर्ड 2022 आहे माझा, US अवॉर्ड 2023 आहे, नेक्स्ट US अवॉर्ड 2024 आहे, अजून मिळतच आहे. ओके, माझे स्पेसिफिक टास्क आहे NRIs, फ्रेंड्स, IT प्रोफेशनल्स, फार्मासिस्ट, इंडस्ट्रियलिस्ट. माझ्या स्पेसिफिक ड्यूज आहे तुम्हाला बँक ऑफ इंडिया, होम डिपार्टमेंट, भारत फोर्स, सिरम इन्स्टिट्यूट आणि ब्रिक्स इंडिया. माझी वेस्ट आहे फ्युचर प्रोव्हिजन ॲज पर रिक्वायरमेंट. तुमचा 100 रुपये जर असेल तुमच्याकडे, सेव्हिंग किती करावी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी ते प्रोव्हिजन करून देतो. आणि माझी टॅगलाईन आहे, इन्शुअर युअर लाईफ विथ लाईफ टाइम गॅरंटेड इन्कम फ्रॉम सुधीर गांगडे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. धन्यवाद.